पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। अर्च्या आता जे झालं ते झालं। असं कसं म्हणताय तुम्ही सरकार? अरे मला काय माहिती तर असं काय होईल म्हणून। काय सांगताय सरकार? एक तर तुम्ही त्या संकल्पला बोलावलं तिकडं, आप्पीचा लगेच मेसेज आला होता मला। म्हणजे आता मी त्याला बोलावलं असं वाटतंय का काय तुला? आपण सुजाला कळायला नको का? ते कुकरचा कांड करून ठेवला तिकडं। आप्पी कशी माहिती ना तुम्हाला? एवढं तेवढं अजिबात खपून घेत नाही। माहितीये मला, पण ती प्रचाराला आली पाहिजे। पहिल्याच दिवशी एवढा कांड करून ठेवला आणि ती आली पाहिजे। आली पाहिजे तर पाहिजेत, त्यात काही शंकाच नाही। ती जर नाही आली तर तिकडे त्या मॅडम नाराज होत्या आणि इलेक्शन येईपर्यंत मॅडमची नाराजी मला परवडणार नाही। सरकार काल सुजा वाटेल तसं बोललाय आप्पीला। ठीक आहे, बोलतो मी त्याच्याशी। आप्पीला समजावणं एवढं सोपं नाही ना सरकार। आता बोलतो म्हणलं ना त्याच्याशी। ती आली पाहिजे तर आली पाहिजेच। नाही समजा ती आलीच तर परत असलं काय होणार नाही ह्याची काय गॅरंटी आहे? अरे तुला काय आम्ही खुळं वाटलो का काय? अरे कशाला करू आम्ही असलं तिच्या समोर? हा का उगाच स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेऊ? हे तुमचं झालं सरकार, सुजाचं काय? त्यांनी वाटलेच ना कुकर आणलाच ना त्या संकल्पला। अरे बोलतो म्हटलं की त्याच्याशी आता। सरकार तुझे आजकाल तुमच्या बी हाताबाहेर चाललाय बरं का? तोंड सांभाळून बोला। ते दिसतंय ते बोलणं या तुम्ही। म्हणजे सुजा बी आपलाच आहे, नाही असं नाही। सगळंच त्याच्या हातात आत्ताच गेलं तर मला चांगलं कळतंय मी काय करतोय ते। तुम्ही फक्त आप्पीला प्रचाराला घेऊन यायचं तेवढं करा, बाकीचं काय करायचंय ते मी सगळं करतो। कळलं? ठीक आहे, बोलतो मी तिच्याशी। या। बापू राणी पुसताय, मी तुम्हाला मदत करतो। चला। नाही नाही नको नको, राणीच तर पुसायची आहे, मी घेतो करून। असू दे। आम आपण दोघं मिळून करूया की। नको नको, तुझे कपडे खराब होतील दिप्या, पट्टा झाला। बापू त्याला काय होतंय, करूया की आपण। नाही नाही दिप्या, काम कसं चाललंय तुझं? लय भारी। पगार बिगार वाढला का नाही? हो, आता 3000 केलाय महिन्याला। होय, पण दिप्या तुला सांगितले तसं कर बर का। पैसे उगाच खर्चू नको, साठवून ठेव। हो बापू, आता मी पिवताय संघ असतोय ना, मग आमचं सर काय म्हणलं माहितीये का? तू अजून शिक, म्हणजे तुला अनुभव येईल आणि तुझा पगार पण अजून वाढेल। बर बर, चांगलं आहे बघ। बापू तर माहिती बसा। नाही नाही आहे, बरं आहे मी। अहो बापू तुम्ही उगाच अंगावर काढू नका, दुखणं इथं बसा। अरे अंगावर कशाला काढीन मी? अगं सुष्मे, सुष्मे कुठे? या का या, चहा प्यायला आला वाटतं। मुर्द्या, तू चेष्टाच कर माझी नुसती। काय नाही, मला जरा पीठ पाहिजे होतं, म्हटलं सुष्मीकडून घेऊन जावं। बर बर, बाकी काय म्हणताय आणि अक्का, बरं आहे ना सगळं? अहो बापू, तुम्हाला कळलं का काल आप्पीनं काय केलं तेवढ्यात? काय हो, काय केलं? अहो हळदी कुंकवाचा कार्यक्रम नव्हता का सुजयरावां सरकारांनी घेतलेला? हा हो तिथं अक्का, अगं झाकण राहिले ना, झाकण घ्यायला लागल। अगं ती नुसतं भांडच देतात, तुला काही माहित नाही बे आप्पे। आणि त्यांनी सांगितलंय का ह्या इलेक्शन मध्ये सुजयरावांना मत द्यायचं, आणि इलेक्शन मध्ये सुजयराव जर निवडून आले तर मग हे भांड दाखवायचं आणि मग ह्याचं झाकण घेऊन जायचं। तुम्ही मत विकत घेताय, फक्त पैसे न देता तुम्ही कुकर देताय लोकांना। अप्पे गप इथून निघून जा। भाऊजी थांबा, सगळ्यांनी ती भांडी परत करा। तुमची मतं एवढी स्वस्त आहेत का? सुजयराव निघूनच गेलं। आई शपथ, खतरनाक विषय आहे ह्यो। मला बी आप्पीचं कौतुकच वाटलं, पण जरा काळजी बी वाटली बघा। होय, खरंय हो अक्का। आता घरच्यांचाच कार्यक्रम होता, पण तुम्हाला तर माहितीच आहे ना कशी आहे तिच्या घरची ती। बरं झालं अक्का तुम्ही मला बोलला, ती मी बोलतो तिच्या संग बर का। तिला म्हणावं जरा सबुरीनं घे बाई। आपण का आपण कशा पाय घाबरायचं? दिप्या, अरे तसं नाही रे बाबा। अहो बापू, तुम्हाला केवढा ताप दिला त्या माणसांनी, तरी पण तिथे गेली ना त्यांच्या प्रचाराला। तरी पण घरचीच आहेत ना ती, मग अशी का वागते ती बापू? अरे म्हणूनच मला बी काळजी वाटते बघ तिची। अक्का तुम्ही नका काळजी करू, मी बोलतो तिच्या संग आज। चला बापू,
आपण निघूया. चल. आता मग मी घेतो की कशाला? पाचून दे. चला 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 दिप्या चला या. सुषमे, अगं ये सुषमे. काय गरज होती? कोणी सांगितलं एवढा छानपणा करायला तिला? अरे पण हे काय आजचं आहे का? दिले नुसते कुकर तर हिच्या बापाचा काय जात आहे? अरे बाबा तिला साऱ्या गावचा पुळका असतो या. तो पोळका तुझ्या घरी ठेव म्हणाव. इथं प्रचार करायचा माझा आणि माझ्याच विरोधात बोलायचं. एवढं साधं कळत नाही का तिला? आमदार साहेब, एवढं कळालं असतं तरी सगळं झालंच नसतं ना. मी म्हणते सुजा, तिला हिथून पुढे ना कुठं न्यायचीच नाही बघ. हा, नाही तिला नेलं तर मी काय निवडून येत नसतो. मॅडमला काय सांगणार? त्या थोडी येणार आहेत बघायला की आपल्यासोबत येते का नाही ते. आणि कधी विचारलं तर बघू, सांगू येत असती म्हणून. मग मी तर म्हणतोय ना तिला हाकलूनच देऊ. काय आहे? होय होय, द्याच हाकलून द्याच. हल्ली ना तिचा लय तोरा चाललाय. म्हणे घर चालवती, घर वडाप चालून. अरे सुजा, अरे पण तुझा प्रचार करायचा तर कोणतर बाई तर लागलच की. हा रुक्मिणी मावशी, आता कसं मुद्द्याच बोलली बरं तू. तुझ्या काल बायांना काय आवडलं तर तिचं भाषण, म्हणजे आपल्याला तिची मदत लागणार. नाही नाही नको, तिचं काहीच नकोय आपल्याला. तुझे राव ऐकून तर घ्या. तिच्याकडनं आपण फक्त भाषण लिहून घ्यायचं, बाकी काय नाही. तिला बी कळू दे की तिची एवढीच लायकी येते. बया 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 बंटी, अरे किती र हुशार तू. हा होय ते झालं. अरे पण बंटी, ते भाषण करणार कोण? मावशी, त्याला काय कुणी बी करल. तू कर भाषण मावशी. मी? हा, ही आयडिया चांगली आहे. मी ठोकू का भाषण? ए मावशी तू बस बस ग. बर. आई तूच कर भाषण. अगं माझी आई म्हणून बोलली तर लोकांना आवडेल ही. अरे पण सुजा, मला कुठे येतंय असं लोकांपुढे बोलायला? अगं रुक्मिणी, त्याच्यात काय अवघड नसतं. अजिबात टेन्शन घेऊ नको बघ. हा, आणि मावशी आम्ही आहे की तुझी तयारी करून घ्यायला. हाय, फक्त म्हणून दाखवायचं असतं, बाकी काही नाही. ते झालं, पण तुझ्या पुढे तुला काय अडचण आली तर मग? त्याची काळजी तू नको करू, काही अडचण येत नाही. मग मला जमल का? पण मावशी, मी आता म्हणलं ना, मी आहे ना, नको टेन्शन घेऊ. हा बर, चालेल, मी करते भाषण. ठरलं मग. ते भाषण आपल्याकडून लिहून घ्यायचं आणि तिच्याच पुढून आईची तयारी करून घ्यायची. भाषण तिचं, हवा आपली झाली पाहिजे बस. सर तुम्ही अजून घ्या की, तुम्ही दोघांनी परत घेतलंच नाही. नको मला. घ्या म्हणलं ना. अरे ये की, हा चांगला धडधाकट आहेस, काम करतोय. का मी नाही विना काका, अपर्णा करते. अरे बर का, बर कालचं कळलं का तुम्हाला? तर आप्पीनं सगळ्यांना कुकर मिळवून दिले. पण खरंच नुसतं भांड कोण देतं? अगं तेच तर ना पिऊताई, मला अजिबात पटलं नव्हतं ते. अगं हे चुकीचं आहे ना. तू केलंस ना, ते लय भारी केलं बघ. अपर्णा, हे सगळं ठीकच आहे, पण तुझी तयारी सुरू आहे ना? हो सर. चल, मी तुला एक असा प्रश्न विचारतो जो आधी विचारला गेला. विचारा बरं, बघू तरी काय विचारताय. मला सांग, असा कुठला पदार्थ आहे की जो आपण नाश्त्याला नाही खाऊ शकत? सोपं आहे, मटन. नाही काय, मटण खातात की. नाश्त्याला काय आपण पाहिजे ते खाऊ शकतो की. अपर्णा सांग. तर नाश्त्याला आपण जेवण नाही खाऊ शकत. हा, एक नंबर, करेक्ट उत्तर आहे. असा प्रश्न होता होय? असे खूप प्रश्न असतात, पण अपर्णा तुझी तयारी जोरदार आहे. हा मग बायको कोणाची आहे शेवट? आला बघा हिरो. राप्पी, चल ना माझ्या बरोबर, एक काम आहे महत्वाचं. कुठं? अगं एक सरप्राईज आहे तुझ्यासाठी. आज दुपारीच डेटला वाटतं. एवढं कुठलं नशीब आमचं वहिनी. अहो खरंच काम आहे. पिऊताई गब्बस, काय सांग की. तुझं आवरलंय ना? हा आवडलंय माझं पण. चल 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 अरे चल चल चल. या अर्जाचं का नाही, कधी कधी मला काही कळतच नाही. मी सांगते ना बाबा, नक्कीच काहीतरी प्लॅन असेल बघा त्यांचा. अर्जुन,
पण इथं कशाला आलोय? अरे ऑफिस तुझं काही काम आहे का इथं? सांग की कशाला आलोय? कलेक्टरना भेटायला. काय काय आपण त्यांना भेटायला आलोय? अरे मग हे आधी का नाही सांगितलंस तू? मग सरप्राईज कसलं? अरे सर शपथ मी काय बोलू? म्हणजे कसं कसं बोलू त्यांच्याशी? मी काय बोलू? काही वेगळं बोलू नकोस. नॉर्मल बोल, जशी बोलतीस तसं. अगं जाधव मॅडमला इम्प्रेस केलंच होतंस की तू. अर्जुन हे कलेक्टर सर आहेत. मग काय झालं? चल चल. मे आय कम इन, सर? येस. बसा. अपर्णा, कसं वाटतंय? सर मी हे सगळं बघून भारावूनच गेले हो. मला लय भरून आलंय आता. खरं तर अर्जुन मला जेव्हा भेटला तेव्हा मला असं झालं की कोण ही अपर्णा. मग त्याने तुझ्याबद्दल सांगितले, तुझ्या कामाचे व्हिडिओ दाखवले आणि मी माझं शेड्यूल चेंज केलं. मी म्हणलं या मुलीला भेटलंच पाहिजे. सर तुम्ही असं म्हणताय, मला काय बोलू काहीच कळत नाही हो. अप्पे, अपर्णा, तुला काय विचारायचं असेल तर विचार ना सरांना. सर मी आता मेन्सची परीक्षा क्लिअर झाली बघा. आता तू इंटरव्ह्यू साठी तयारी करतेस ना? हो सर, तयारी सुरू आहे. पण सर आधी कसं वेगवेगळे विषय होते, अभ्यास होता, पुस्तक होती. आता नेमकी कसली तयारी करू तेच कळत नाही बघा. गोंधळून जाऊ नकोस. तू तुझ्या भागाची, तुझ्या लोकांचे प्रश्न समजून घे. तुझ्या भागाबद्दल, तुझ्या गावाच्या आणि शहराच्या इतिहासाबद्दल, तुला इकडे काय करू वाटतंय याच्याबद्दल. आणि हे सगळं तुला नीट समजून घ्यायचं असेल तर लोकांच्यात राहा. त्यांच्यात राहून तुला लोकांचे आपोआप प्रश्न समजतील. त्याने तुला इंटरव्ह्यूमध्ये खूप मदत होईल. एक कलेक्टर म्हणून लोकांना काय प्रश्न पडलेत हे समजून घेता आलं पाहिजे. म्हणजे अर्ध काम झाल्यासारखं आहे. थँक्यू सर. तुझं काम बघतात तुझी तयारी चांगली झाली असं म्हणेन मी. अरे वा. पण सर तुम्ही आमच्यासाठी एवढा वेळ काढलात, खरंच खरंच थँक्यू. खरंच सर, आपण फक्त एकदाच भेटलो आणि आमच्यासाठी तुम्ही तुमचं शेड्यूल चेंज केलं, त्यासाठी थँक्यू. उलट मला आनंदच आहे. अपर्णा, मस्त तयारी कर आणि कॉन्फिडन्सनं उत्तर दे. नक्की सर. लवकरच अशा एका ऑफिसमध्ये तुझ्या नावाची नेमप्लेट असेल अशी खात्री आहे मला. थँक्यू सर. अर्जुन, तुझ्यासारखा सपोर्टिव्ह पार्टनर मिळायला पण भाग्य लागतं. खरं आहे सर. आज त्यांच्या सपोर्टमुळेच मी इथवर पोहोचले बघ. असंच एकमेकांना साथ द्या. ऑल दी बेस्ट. थँक्यू सर. थँक्यू. अर्जुन मला लई भारी वाटतंय. मला पण. ते जेवढ्या वेळ बोलत होते ना, पूर्ण वेळ मी तुला बघत होतो त्या खुर्ची. अर्जुन थँक्यू. खरंच लई मोठं थँक्यू. अगं येडे का तू अप्पे? हा, अगं मी तुझ्यासाठी नाही करणार तर कुणासाठी करणार सांग बरं. आणि तुझी तयारी जोरात चालली म्हणजे? अगं मला एक सांग, निवडणुकीचा प्रचार करणं म्हणजे काय? लोकांमध्ये जाणं, त्यांना भेटणं, त्यांचा प्रश्न समजून घेणं, हेच असतं ना. आणि एक कलेक्टर म्हणून जर तुला लोकांना भेटता आलं, त्यांचे प्रश्न समजून घेता आले, तर तुझी अर्धी तयारी झाली, अर्धा अभ्यास झाला ना. सर म्हणले की आता.
म्हणून मी म्हणतोय तू सुजाचा प्रचार कर, लय फायदा होईल तुला. अरे अर्जुन, पण सुजय भाऊजीच्या पद्धतीने निवडणूक लढताय ना, मला ती पद्धतच पटत नाहीये. हे मला कळतंय, पण ही गोष्ट जर तू त्याला 4 चौघात बोललीस, सगळ्यांसमोर बोललीस ना, तो चिडणार. त्याला आत्ता काय करायचे, स्वतःचं म्हणणं खरं करायचं. आणि एक लक्षात घे ना आप्पे, तू उद्या कलेक्टर झालीस आणि असा एखादा आमदार तुला लाभला तर तू काय करणार? काम करणं बंद करणार? अजिबात नाही. तू त्याला स्वतःचे मुद्दे पटवून देणार, 4 चौघात नाही, स्वतःच्या ऑफिसमध्ये. ते तू सुजा बरोबर कर. तू ऐक ना. खरंय तुझं. म्हणून म्हणतोय तू सुजाचा प्रचार थांबवू नको. नाही थांबव. चला चला. बापू आत्या, काय ग एवढ्या गडबडीत कुठे निघालीस? अहो गडबडीत नाही बापू, मी आता कलेक्टर सरांना भेटून आले. काय सांगतेस आप्पे? हो, अहो अर्जुनने मला आता इथं सोडलं. चिंचुकी भाऊजींचा त्याला फोन आला ना, म्हणून ते काही गडबडीत गेले बघा. कसं वाटलं ग भेटून? बापू अहो लई भारी वाटलं. म्हणजे सकाळी काय झालं, अर्जुन मला म्हणलं की चल तुला कुठतरी न्यायचंय. पण बरं झालं भेटून आलीस. आत्या, अभ्यास आणि प्रचार जमते का ग सगळं? बापू जाऊ द्या ना. आलंय माझ्या कानावर. काय ते कुकरचं? होय, बापू ते चुकीचं होतं का नाही? चुकीचंच आहे आप्पे, पण ती तिथल्या तिथं सांगणं सुद्धा चुकीचंच आहे का नाही? असं कसं म्हणताय बापू? 1 मिनिट, मला सांग, इलेक्शनला कोण उभं आहे? सुजय भाऊजी. ते तुझे थोरले दीर पण आहेत का नाही? मग आता तू तिथल्या तिथं जर सांगितलंस तर लोकांना काय वाटतंय? घरातल्या घरातच भांडण आहेत म्हणून. तसं नाही बापू, पण जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे ना. पण ते सांगायला वेळ काळ असते आप्या. तिथे जर का बोलले नसते तर सगळ्या बायका तशाच निघून गेल्या असते, म्हणून बोलले मी. गेल्या तर जाऊ दे की, पण काय महत्वाचं आहे ते लक्षात घे की आप्या. तू घरातल्यांना घरी आल्यानंतर सांगितलं असतं तर पुढच्या वेळी नसतं केलं त्यांनी तसं. मला नाही वाटत असं बापू. एकतर ना मला या प्रचारा विचाराच्या फंद्यातच नव्हतं पडायचं. पण आप्या, आता घेतलीस ना जबाबदारी, मग सगळं सांभाळून करायचं. हे बघ, मी तुला तुझी तत्व सोड असं म्हणत नाही, पण या गोष्टीकडे पण लक्ष दे ग. घरचे संबंध नाही बिघडले पाहिजे. हो बापू, बरोबर आहे तुमचं. मी इथनं पुढे डोक्यात ठेवीन. आप्या, अगं राणी काय म्हणती बघ की. काय म्हणती? आता आप्पी भेटली तर एक राऊंड मारून येऊया की. अहो चालतंय की बापू. मी तुम्हाला सांगते कलेक्टर ऑफिसला काय काय झालं. सरकार, ही आप्पी नकोय मला प्रचारासाठी. कर. अरे आता झालं ते झालं. अहो पहिल्याच दिवशी नाट लावलाय तिने. अहो पक्की अतिशाने हाय ती. होय भैया. कशी का असा ना, ते आपल्या घरात एकमेव ती बाई आहे जिला अक्कल आहे. का बरं? आमची डोकी काय रिकामी आहेत का? ती सांगाय पाहिजे होय. हा, चुरमुऱ्यात पैसे घालून ठेवणार आयुष्यात पहिल्यांदा बघितलं कोणीतरी. सरकार, आमचं ठरलंय. अरे ती आता अतिशहानपणा करणार नाही. मी बोललोय आरजेशी. नाही नकोच. भाषण दुसऱ्या कोणाला तरी करायला लावू. अरे दुसऱ्या कोणाला कसं सांगायचं? बायकांशी बोलायचंय, तिथं कुणीतरी बाई माणूसच पाहिजेत. आहे की. कोण? आई. हा, तुम्ही करणार वय भाषण? भाषणातला भा म्हणा बघू. सरकार, अहो तुम्हीच असं बोलायला लागल्यावर कसं होणार? तिथं आमदारकीचा प्रचाराचं भाषण नाही. मला काय माझं नाक कापूर घ्यायचं नाही. नाही सरकार, मला माहिती ती करल. भाषण आप्पीकडून लिहून घेऊ आणि तयारी पण तिच्याकडून सगळी करून घेऊ. हा, पण सभेत आई बोलणार, आप्पी बोलणार नाही. जमल ना तुम्हाला? अहो सरकार, अहो तुम्ही अजिबात काळजी करू नका. रुक्मिणी असलं भारी भाषण ठोकलला तर तुम्हालाच वाटल तिला हिथं ठेवू का तिथं ठेवू. अबो बाया, काय आप्पी बाई, लयच खुश होतो तुम्ही. अहो मावशी, सरकार, मी आता कलेक्टर सरांना भेटून आले. मग अशी नाही का अर्जुन राहू दे, मी काय सांगतो ते नीट ऐक. काल जो दंगा केला फुकटचा, तो परत झाला नाही पाहिजे. भाऊजी, आधी माझं ऐक. इथनं पुढे तू सभेत भाषण करायचं नाही. भाषण आई करल, तू फक्त लिहून द्यायचं
आणि तिची सगळी तयारी तूच करून घ्यायची. हा पण तू तसं भाषण केलं ना तसं एकदम शेम टू शेम आलं पाहिजे हिला भाषण. चालतंय की मी लिहून देते. खरं त्या भाषणात वेड वाकडं काय लिहायचं नाही बरं का, सांगून ठेवते. मी असं कशाला करीन, लिहून देते की तुम्हाला चांगलं. चला मग लागा कामाला.